नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, माजी सरपंच महेश पिळणकर प्रकरणात आता SIT. भुदरगड तालुक्यातील पाडगाव येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर हे 7 जानेवारी पासून बेपत्ता आहेत. एकीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येचं प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं होतं. मस्साजोग घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे आता याच घटनेची कोल्हापूर जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली की काय अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे आता पाडगाव येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर यांच्या शोधासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेत. लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समिती आणि पिळणकर कुटुंबियांनी सोमवारी सकाळी दसरा चौकात निदर्शने करून पोलीस अधीक्षक गुप्ता यांना निवेदन सादर केले होते. पाडगावचे माजी सरपंच पिळणकर हे 7 जानेवारीला सायंकाळी मित्राकडे जेवायला जातो असे सांगून घरातून दुचाकीवरून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घराकडे परतलेच नाहीत. त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी सरपंच महेश पिळणकर हे बेपत्ता असल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे. मात्र पोलिसांना अद्यापही तपासाची ठोस दिशा मिळालेली नाही. पाडगाव येथील जंगलात सापडलेली राख आणि शरीराचे काही अवशेष DNA तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा फॉरेन्सिक अहवाल अस्पष्ट आला आहे. ते अवशेष पुनर्तपासणीसाठी पुणे किंवा मुंबईतील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवावेत अशी मागणी पिळणकर कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखीच वाढलं आहे. पुढील बातमी आहे आपल्या कोल्हापुरातूनच. विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकाला बडतर्फ करा, तसेच प्राचार्य यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा. ठाकरे शिवसेनेची मागणी. बदलापूरसह महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये महिलांवर व विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. ही फार मोठी दुर्दैवी बाब असून हे गृह खात्याचे अपयश आहे. छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आणि त्या शाहू नगरीमध्ये असलेल्या नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे फार धक्कादायक व क्लेशदायक आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या विश्वासाने पालक शाळेत व कॉलेजमध्ये आपल्या पाल्यांना पाठवत असतात, परंतु महिलांचे शोषण करणारी विषारी प्रवृत्तींची संख्या वाढत चालली आहे. म्हणजेच कायद्याचा धाक राहिलेला नाही हे सत्य आहे. ज्या भगिनींवर अत्याचार झाले ते अनेक दिवसांपासून सुरू होते. याला पूर्णपणे प्राचार्य व संबंधित कॉलेजची जबाबदार यंत्रणाच कारणीभूत आहे. त्यामुळे प्राध्यापकाला बडतर्फ करा, त्याचबरोबर प्राचार्य यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पुढील बातमी आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा. महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा योजना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेतील पहिल्याच भाषणात महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही लवचिक कामाची वेळ जाहीर केली आहे. सकाळी 30 मिनिटे लवकर येणाऱ्या महिलांना संध्याकाळी तितक्याच वेळ आधी घरी जाता येईल. यासोबतच 180 दिवसांची प्रसूती रजा, शक्ती कायदा आणि मॅट्रिमोनी फसवणूक रोखण्यासाठी स्वतंत्र कायद्याची घोषणा त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा निर्णय विशेषतः मुंबई पुण्यातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी गेम चेंजर ठरेल, कारण यामुळे गर्दीच्या प्रवासाचा ताण कमी होईल. प्रसूती रजा वाढवणे आणि शक्ती कायद्याचा आग्रह धरणे हे सरकारचे महिला सक्षमीकरणाचे वोट बँक पलीकडचे सकारात्मक पाऊल वाटते अशी महिलांची भावना आहे. पुढील बातमी आहे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर अविश्वासाचा ठराव. 10 तास चर्चा. लोकसभेत सध्या अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात सुरू असलेला अविश्वास ही भारतीय संसदीय इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 94C नुसार लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात आतापर्यंत केवळ 3 वेळा लोकसभा अध्यक्षांविरोधात असा प्रस्ताव मांडला गेला आहे. विशेष म्हणजे या आधीच्या 3ही प्रस्तावांमध्ये एकाही अध्यक्षाला पदावरून दूर करण्यात विरोधकांना यश आलेले नाही. ओम बिर्ला यांच्या विरोधातील हा प्रस्ताव भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील ही 4थीच घटना आहे. मायक्रोफोन बंद करणे किंवा विरोधकांचा आवाज दाबणे यासारख्या आरोपांवरून हा प्रस्ताव आला असला तरी सत्ताधारी पक्षाकडे असलेले स्पष्ट संख्याबळ पाहता हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या मंजूर होणे कठीण वाटते. मात्र यामुळे संसदीय कामातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. पुढील बातमी आहे कोल्हापुरातून. महानगरपालिका समिती सभापती पदाच्या निवडी उद्या 11 मार्च रोजी. उद्या बुधवारी 11 मार्च रोजी स्थायी समिती सभापती, त्याचबरोबर परिवहन समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडी होणार आहेत. उद्या बुधवारी 11 वाजता होणाऱ्या विषय समितीच्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात येणार आहेत. समिती सभापतींच्या निवडी या बिनविरोध होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र समिती सभापती पदासाठी काँग्रेसने देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडीसाठी मतदान होणार आहे.
स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल शिरोळे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या अमर समर्थ यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर परिवहन समिती सभापती पदासाठी शिवसेनेकडून सत्यजित जाधव यांनी अर्ज दाखल केलाय, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून दुर्वास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेकडून कौसर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून जयश्री कांबळे यांनी अर्ज दाखल केला आहे. उद्या 11 मार्च रोजी होणाऱ्या समिती सदस्यांच्या बैठकीत या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धाचा 11वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्या. इराण इस्रायल युद्धाच्या 11व्या दिवशी जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाचा शेवट लवकरच होईल असा दावा केला असला तरी दुसरीकडे इराणने हर्मुजची सामुद्रधुनी रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याला डेथ, फायर आणि फ्युरी म्हणजे मृत्यू आणि भीषण अग्नीने उत्तर देण्याची धमकी दिली आहे. दरम्यान सौदी आणि युएईने इराणची 100हून अधिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत. तेल संकट आणि जागतिक महागाई रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने आता रशियावरील तेल निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील प्रदीर्घ फोन चर्चेत युक्रेन युद्ध संपवणे आणि रशियन तेल जागतिक बाजारपेठेत आणण्यावर चर्चा झाली. भारतासारख्या मित्र राष्ट्रांना रशियन तेल कोणत्याही दंडाशिवाय खरेदी करता यावे यासाठी अमेरिका विशेष सवलत जाहीर करण्याची शक्यता आहे. इराण संपूर्ण मध्य पूर्व ताब्यात घेण्याच्या तयारीत होता असा दावा करत ट्रम्प यांनी आपल्या हल्ल्यांचे समर्थन केले आहे. रशियावरील निर्बंध उठवण्याची तयारी हा अमेरिकेचा निव्वळ स्वार्थ आहे. युक्रेन युद्धासाठी ज्या रशियाला विलन ठरवले त्याच रशियाचे तेल आता स्वतःच्या बाजारपेठेला सावरण्यासाठी ट्रम्प यांना हवे आहे. ही मुत्सद्देगिरी नसून जागतिक ऊर्जा बाजारातील अमेरिकेची हतबलता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 12ही पंचायत समिती सभापती पदांच्या निवडी. पंचायत समितीच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर सभापती आणि उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे गेली काही दिवसांपासून लक्ष लागून होतं. त्यानुसार आज मंगळवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सभापती त्याचबरोबर उपसभापती पदांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी सातापा पाटील तर उपसभापती पदी दीपाली पाटील यांची निवड झाली आहे. गगनबावडा तालुक्याच्या सभापतीपदी छाया देसाई तर उपसभापती पदावर राजेश पाटील यांची निवड झाली. दरम्यान पन्हाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी रवींद्र पाटील तर उपसभापती पदावर भारती पाटील. शाहूवाडी तालुक्याच्या सभापती पदावर प्रियंका भोसले तर उपसभापती पदावर अमरसिंह खोत यांची निवड झाली. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्याच्या सभापती पदावर अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदावर संतोष कांबळे यांची निवड झाली. त्याचबरोबर शिरोळ पंचायत समितीच्या सभापती पदावर मिलिंद खुर्ने तर उपसभापती पदावर मनीषा कदम यांची निवड झाली. याशिवाय चंदगड पंचायत समितीच्या सभापती पदावर विलास नाईक तर उपसभापती पदावर संज्योती मळवीकर यांची निवड झाली. त्याचबरोबर राधानगरी पंचायत समितीच्या सभापती पदावर RY पाटील, त्याचबरोबर उपसभापती पदावर अश्विनी चौगुले, आजरा पंचायत समितीच्या सभापती पदावर भादवंजा गाडे तर उपसभापती पदावर यशोदा पवार, त्याचबरोबर कागल पंचायत समितीच्या सभापती पदावर सुवर्णा पाटील आणि उपसभापती पदावर इंद्रजित पाटील यांची निवड झाली. याशिवाय भुदरगड पंचायत समितीच्या सभापती पदावर विक्रमसिंह पाटील तर उपसभापती पदावर अरुणा देसाई यांची निवड झाली. पुढील बातमी आहे गोकुळच्या त्या दूध संस्थाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. आता 17 मार्चला होणार सुनावणी. गोकुळच्या 1200 दूध संस्थांबाबतची सुनावणी आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी आता 17 मार्च रोजी होणार आहे. या 1200 दूध संस्थांबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे जाणून घेतले होते. सुनावणी लांबणीवर पडल्याने ठराव मागणीची प्रक्रियाही आता थांबणार आहे. 17 मार्च रोजी न्यायालयाने निकाल दिल्यास पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान 1200 संस्था अवसायनात काढण्यात आल्याने या विरोधात दूध विकास मंत्र्यांच्याकडे अपील दाखल होऊन त्याला स्थगिती देण्यात आली होती. याबाबतची कागदपत्रे न्यायालयाने सादर करण्याचे आदेश देखील आज झालेल्या सुनावणी दरम्यान देण्यात आले आहेत. आता पुढील सुनावणी 17 मार्चला होणार असल्याने या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.